आणि महत्त्वाची बातमी, भाजपनं विधानसभेसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे। एकूण 25 उमेदवारांची तिसरी यादी आहे। वर्सोव्यामधनं भारती लव्हेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मूर्तिजापूरमधनं हरीश पिंपळे त्याचबरोबर सई डहाके यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे। आपण उमेदवारांची यादी पाहतोय। एकूण 25 जणांची यादी आहे। वर्सोव्यातनं भारती लव्हेकर, बोरिवलीमधनं संजय उपाध्याय, पराग शाह घाटकोपर पूर्व, स्नेहा दुबे वसई, मूर्तिजापूरमधनं हरीश पिंपळे, कारंजामधनं सई डहाके, मोर्शीमधनं उमेश यावलकर, आर्वीतनं सुमित वानखेडे, काटोलमधनं चरणसिंह ठाकूर, सावनेरमधनं आशिष देशमुखांना उमेदवारी मिळाली आहे। नागपूर मध्यमधनं प्रवीण दटके, सुधाकर कोहळे नागपूर पश्चिम, डॉक्टर मिलिंद माने नागपूर उत्तर, विदर्भातल्या अधिकाधिक जागांचा या तिसऱ्या यादीमध्ये समावेश आहे। आपले प्रतिनिधी तुषार रूपनवार सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, कुणाकुणाचा पत्ता कापला गेलाय किंवा कुणाकुणाला पुन्हा संधी मिळाली आहे या तिसऱ्या यादीनंतर? या तिसऱ्या यादीनंतर आपण पाहिलं असेल तर क्रमांक 4 वरती सुमित वानखेडे यांना आर्वी या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं आहे। सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी आणि देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक म्हणून राहिलेले आहेत। त्यांच्या जागी बाबा केचे जे विद्यमान आमदार होते त्यांचा पत्ता कापण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सावनेर या मतदारसंघामधून आशिष देशमुख यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूर मध्यमधून प्रवीण दटके जे विधान परिषदेवरती होते, 2 टर्म विधान परिषदेचे आमदार होते, संघटनेतलं चांगलं काम होतं, त्यामुळे आता त्यांना थेट विधानसभेवरती त्यांना बढती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विधान परिषदेची जागा आपल्याला रिक्त होताना पाहायला मिळणार आहेत। चंद्रपूरमधून आपण पाहिलं असेल तर किशोर जोरगेवार यांना अखेर उमेदवारी देण्यात आलेली आहे, कारण की किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीला सुधीर मुनगंटीवार असेल किंवा पक्षातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी विरोध केला होता। किशोर जोरगेवार हे तुतारी हाती घेणार का किंवा किशोर जोरगेवार हे बाहेर जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर भाजपाने त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना तिकीट दिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मुंबईतल्या जागांसंदर्भात पाहूया। मुंबईमध्ये प्रामुख्याने जी हाय व्होल्टेज ड्रामा सीट होती ती म्हणजे वर्सोवाची। भारती लव्हेकर यांचा पत्ता कापला जाणार का, भारती लव्हेकर यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का, कारण की भारती लव्हेकरांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाते। त्यामुळे भारती लव्हेकरांच्या नावासंदर्भात संदिग्धता होती ती अखेर दूर झालेली आहे। भारती लव्हेकरांना तिकीट मिळालेलं आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत बोरिवलीमध्ये भाजपाचे 6 विद्यमान आपल्याला त्या ठिकाणी जे उमेदवार होते इच्छुक होते, मात्र भाजपाने पक्ष संघटनेतला एक चेहरा पुढे केलेला आहे आणि पक्ष संघटनेमधून संजय उपाध्याय यांना अखेर विधानसभेची आपल्याला उमेदवारी मिळताना पाहायला मिळते। घाटकोपर पूर्वमध्ये पराग शाह आणि प्रकाश मेहता या दोघांचे रस्सीखेच सुरू होती। प्रकाश मेहता हे गृहनिर्माण मंत्री राहिले होते। प्रकाश मेहता हे पक्षातलं सिनियर नाव देखील होतं, त्यामुळे पराग शाह यांचा पत्ता कापला जातोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर बाजी ही पराग शाह यांनी मारलेली आहे। पराग शाहना तिकीट मिळालेलं आहे। त्यानंतर आपण पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये जाऊया। ज्या 2 प्रमुख जागा आहेत, एक म्हणजे आष्टीची जागा आणि दुसरी लातूर शहरची जागा। आष्टीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर सुरेश धस यांना उमेदवारी मिळालेली आहे। सुरेश धस हे विधान परिषदेवरती होते, मात्र सुरेश धस यांनी शड्डू ठोकला होता, जर मला उमेदवारी मिळाली नाही तर मी अपक्ष अर्ज देखील भरणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांची नाराजी अखेर दूर केलेली आहे आणि सुरेश धस यांना आपल्याला पाहिलं असेल तर आता विधानसभेची उमेदवारी मिळताना पाहायला मिळते। बरोबर। आणि या यादीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महायुतीमध्ये ज्या जागा वादामध्ये होत्या, खास करून त्या जागांवरती भाजपनं वर्चस्व मिळवल्याचं चित्र सुद्धा या यादीनंतर आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। राहुल झोरी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। राहुल, या यादीनंतर भाजपची उमेदवारांची टॅली म्हणजे जितके उमेदवार जाहीर केलेत भाजपनं ती टॅली 146 पर्यंत गेलेली आहे। यादीचं वैशिष्ट्य आणि 146 चा आकडा अगदी खरं तर अगदी सुरुवातीपासून पहिल्याच यादीत 99 उमेदवार जाहीर करत भाजपने या संपूर्ण याच्यामध्ये आघाडी घेतली होती। तिसरी यादी आली आहे। प्रत्येक यादीमध्ये ज्या ज्या ठिकाणी वादातल्या जागा आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी अजित पवार किंवा खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा आहे अशा देखील जागा लवकरात लवकर घोषित करून भाजपने एक आक्रमक पवित्रा किंवा या सगळ्या याद्यांमध्ये 3ही याद्यांमध्ये एक सरशी जी आहे ती पाहायला मिळते।
146 म्हणजे अजूनही काही विद्यमान आमदार किंवा महत्त्वाच्या जागांचं घोषणा असेल किंवा यादी जाहीर होणं अजून अद्याप बाकी आहे, पण त्याच टप्प्यावर 146 पर्यंत भाजप पोहोचले। याचाच अर्थ जो सुरुवातीपासून न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी दावा केला होता की 155 ते 160 जागा भाजप लढेल आणि इतर ज्या जागा आहेत अर्थातच 74 ते 80 आणि याचबरोबर 55 जागा या राष्ट्रवादीला, त्याच आकड्याकडे त्याच फॉर्म्युलाकडे भाजप जवळपास पोहोचले असं म्हणावं लागेल। कारण 146 म्हणजे जवळपास आता 10 जरी जागा भाजपच्या शेवटच्या यादीमध्ये उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत एबी फॉर्म किंवा ती यादी जाहीर होणं अपेक्षित आहे। आज रात्री देखील ती यादी होऊ शकते। मात्र या सगळ्यामध्ये शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांच्याही पुढचं सरशी करत भाजपनं अनेक महत्त्वाच्या जागांवर दावा तर केलाच, फक्त दावा न करता त्या जागा देखील जाहीर केल्या। त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीचं हेच वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे की ज्या जागा अडचणीत होत्या, ज्या जागांवरून वाद होते, ज्या जागांवरून महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागत होत्या, त्या जागा संदर्भात देखील केंद्रीय भाजपनं राज्य भाजपची साथ दिली आहे की काय असं म्हणता येईल। आणि त्यामुळे त्याच वादातल्या जागा किंवा जिथं जिथं चर्चा थांबत होती त्या जागा देखील भाजपनं जाहीर केलेल्या आहेत। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर भाजपची 25 जागांची आणखी एक यादी समोर आलेली आहे आणि या यादीनुसार भाजपनं आतापर्यंत जाहीर केलेल्या जागांची संख्या ही 146 इतकी झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 65 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत, तर अजित पवार यांच्या पक्षानं जवळपास 49 उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यामुळे जागा घोषित करण्यामध्ये महायुतीनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। जेमतेम हाताच्या बोटावरती मोजता येतील इतक्याच जागांचा तिढा किंवा इतक्याच जागा आता घोषित करणं बाकी आहे। तिसरी यादी आपण पाहतोय। साकोलीतनं अविनाश ब्राह्मणकर, किशोर जोरगेवार चंद्रपूर, राजू तोडसा मारणी, उमरखेडमधनं किशन वानखेडे, जितेश अंतापूरकर देगलूर, डहाणूमधनं विनोद मेढा, सुरेश धस आष्टीमधनं, अर्चना पाटील चाकूरकर, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई ज्यांनी लोकसभेच्या अगदी तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला, त्यांना लातूर शहरमधनं उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे त्यांचा सामना हा अमित देशमुखांसोबत होणार आहे। माळशिरसमधनं राम सातपुते यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। त्यांच्या जागेबद्दल किंवा उमेदवारीबद्दलही थोडीशी संदिग्धता होती, पण पक्षानं त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय। त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली, सोलापूरमधनं ज्यात ते पराभूत झाले। तर कराड उत्तरमधनं मनोज घोरपडे यांचं नाव भाजपनं जाहीर केलंय। भाजपची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे, ज्यामध्ये 25 उमेदवारांना संधी मिळाली आहे। मुंबईतली नावं, मुंबईतली वर्सोव्याची जागा ही कळीची जागा बनली होती, कारण शिंदे गटानं आणि भाजपनं दोघांनी सुद्धा जागेवरती दावा सांगितलेला। अखेर विद्यमान आमदार भारती लवेकर यांचं तिकीट निश्चित केलं गेलंय। घाटकोपर पूर्वमधनं पराग शहाच निवडणूक लढवतील। बोरिवलीमधनं कुणाला संधी मिळते याची सुद्धा कमालीची उत्सुकता होती। संजय उपाध्याय यांची उमेदवारी भाजपनं घोषित केली आहे, तर वसईमधनं स्नेहा दुबे यांना संधी दिली जाते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। अखेरचे काही तास शिल्लक राहिलेत, पण महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांकडनं सुद्धा पूर्ण स्पष्टता आलेली नाहीये। आणखी काही नावं, मूर्तिजापूरमधनं हरीश पिंपळे, कारंजामधनं सई डहाके, तिवसातनं राजेश वानखेडे, मोर्शीमधनं उमेश यावलकर, आर्वीमधनं सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीसांचे सचिव राहिलेले आहेत, OSD राहिलेले आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे। काटोलमधनं चरणसिंह ठाकूर, सावनेरमधनं आशिष देशमुख काटोलमधनं सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण काटोलमधनं आता चरणसिंह ठाकूर यांना संधी मिळाल्यामुळे सलील देशमुख आणि चरणसिंह ठाकूर यांच्यामध्ये थेट मुकाबला पाहायला मिळेल। प्रवीण दटके नागपूर मध्यमधनं निवडणूक लढवतील, सुधाकर कोहळे नागपूर पश्चिममधनं, तर डॉक्टर मिलिंद माने यांना नागपूर उत्तरमधनं उमेदवारी घोषित झाली आहे। भाजपनं आपली तिसरी यादी प्रसिद्ध केली। एकूण 25 उमेदवारांची तिसरी यादी आहे, त्यामुळे भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी किंवा टॅली ही आतापर्यंत 146 वरती पोहोचलेली आहे। आपण तेच कॅल्क्युलेशन पाहतोय की कोणी किती जागा आतापर्यंत जाहीर केल्यात। 260 उमेदवार महायुतीचे जाहीर झालेत, अजूनही 28 उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे। भाजपनं 146 जागांवरती आपले उमेदवार स्पष्ट केलेले आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 65 जागी उमेदवारांची घोषणा केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आतापर्यंत 49 जागांवरचे उमेदवार स्पष्ट केलेत, घोषित केलेत। इकडे महाविकास आघाडीची काय परिस्थिती? महाविकास आघाडीनं आतापर्यंत 261 उमेदवार घोषित केलेत। 27 उमेदवारांची घोषणा किंवा स्पष्टता अजूनही यायची आहे। काँग्रेसनं शतक गाठलंय जागा घोषित करण्यात, त्यांनी 100 जागांवरती उमेदवार दिलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 85 जागांवरचे उमेदवार घोषित झालेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस